परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे या सगळ्यांना मी अभिवादन करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, पण इथे सर्वजण जे जमलेले आहात ते मला तर असं वाटतं की तुम्ही जी लोक माणसांना माणसं भेटतात त्यांना भेटायला आणि ऐकायला जमलेले आहात। जो माणूस कुत्ता नावाच्या माणसाला भेटतो त्याला आपल्याला भेटायची की ऐकायची काही गरजच नाही असं मला वाटतं। आणि त्यामुळे आज इथे बोलत असताना व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले माननीय मंत्री महोदय, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आपल्या लोकप्रिय लाडक्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमाताई हिरे, आपण आत्ताच ज्यांचं गणगती भाषण ऐकलं ते श्री विजय करंजकर, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, दिनकर पाटील, सलीम शेख, वर्षाताई मोरे, श्यामला दीक्षित, प्रेमलता सोनवणे, पूजा वाघ, सुवर्णा मटाले, अस्मिता देशमाने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, त्याचबरोबर मनसे आणि इतर विविध संघटनांचे पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, अत्यंत उत्स्फूर्त आणि जिवंत अशी सभा आहे। आणि मी काही सभा बघते की विशेषतः काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या सभा निम्मी लोक झोपलेली असतात आणि निम्मी लोक काहीतरी खात असतात, पण या ठिकाणी प्रत्येक जणाचे डोळे कान पूर्णपणाने सभेमधल्या व्यासपीठावरती आणि वक्ते काय बोलतात त्याच्याकडे लागलेले आहेत। आणि सन्माननीय आपले खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ही सभा आपण आयोजित केलेली आहे। माझ्या अगोदर बोलत असताना दशरथराव आपण सांगितलं की आमची नावं आपण निवडलीत, मी आभारी आहे। दिनकर अण्णांनी मला दशरथ पाटील यांची आठवण येते। मला असं वाटतं की काळ काही वेळेला बरीचशी उत्तरं देत असतो त्याच्यामध्ये जे आहे ते, आणि ज्याला जसा तो माणूस दिसलेला असतो किंवा भेटलेला असतो तसं नाशिकमध्ये महापौर म्हणून त्यांनी जे काही काम केलं होतं त्याच्यामुळे आपण प्रत्येकाच्या कामानुसार त्यांना लक्षात ठेवत असतो। दिनकरांना तुमचा संधी गेली त्याच्याबद्दल मलाही वाईट वाटतं। आपण म्हणालात की सभागृहात आमचं भाषण छान होतं, पण मला तर एक विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एक मत व्यक्त करावंसं वाटतं की तुमचं भाषण लोकसभेच्या ऐवजी आता पुढच्या काळात विधान परिषदेत सुद्धा गाजू शकतं असं मी याच्याकडे आपल्याला सांगतो। अर्थात शेवटी आपापल्या पक्षश्रेष्ठींचा विषय आहे, आपले पक्ष नेते जे आहेत ते निर्णय घेत असतात, पण माझ्याही कानावर असं आलेलं आहे, माझ्याही कानावर असं फार खुश झालेलं दिसतात की बरोबर बोललं असं मला वाटतं की पक्षश्रेष्ठी ठरवत असतात काय योग्य आहे। आणि त्यातून ही जी जागा आहे नाशिक लोकसभेची, त्या नाशिक लोकसभेच्या जागेच्या मध्ये स्वतः एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेब या सगळ्यांचे या जागेवर लक्ष आहे। सगळ्यात प्रथम रोड शोला मोदी साहेबांनी महाराष्ट्रात कुठे सुरुवात केली असेल तर ती म्हणजे नाशिकमध्ये त्यांनी इथे प्रचंड असा रोड शो केला। त्यामुळे नाशिकवरती मोदी साहेबांचं किती प्रेम आहे त्याची नांदी किंवा त्याची सुरुवातच त्या ठिकाणी झाली। आणि म्हणून मग काही वेळेला कपटनीती करून, जसं आपण एखाद्या बाहुबली सिनेमामध्ये बघतो की ज्यांना वार करता येत नाही ते फक्त तोंडाने ओरडतात, वेगवेगळे आवाज काढतात, काहीतरी भ वरून बडबडतात आणि समोरच्यांचं लक्ष जे आहे ते विचलित करतात। अशा प्रकारचे लोकसुद्धा बरेचसे मवी आघाडीमध्ये मला तिथे दिसत आहेत की रोज सकाळी उठून ते असा शंखध्वनी करण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु हेमंत गोडसे यांचं जे काम आहे, अनेक विकासाची कामं त्यांनी या नाशिक जिल्ह्यासाठी, शहरासाठी, लोकसभा मतदारसंघासाठी केली। मी अनेक वर्ष नाशिकला येते, सातपूरचा भाग हा प्रत्यक्ष भेटता आला नाही तरीसुद्धा आम्ही पाहतो, समजून घेतो, वेगवेगळ्या लोकांचे काय प्रश्न आहेत त्याची मला माहिती आणि मला कल्पना आहे की कामगार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे, महिला आहेत, पुरुष आहेत आणि कामगारांचे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने एक विचार चालवलेला आहे, तो लवकरच प्रत्यक्षात येईल। म्हणजे जे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यासाठी एखादं महामंडळ काढून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून जास्तीत जास्त पावलं कशी उचलता येतील
या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे की त्यांना अचानक कोणी काढून टाकता कामा नये. कंत्राट केल्यावरती सुद्धा कंत्राटाखेरीजचे नोकरीचे जे फायदे असतात, रजा म्हणा किंवा आजारपणाच्या रजा, आजारपणासाठी लागणारे पैसे, हे देखील त्यांना मिळाले पाहिजेत. आणि हे मांडण्याचं काम हेमंतजी गोडसे लोकसभेमध्ये आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये सीमाताई हिरे आहेत, मी स्वतः आहे, बाकीचे आमदार आहेत सगळेजण, हे जरूर इथे करू शकतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मोदी साहेबांची ही जी निवडणूक आहे ती हेमंत गोडसेंना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे. परंतु इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की ही परीक्षा जशी पंतप्रधान पदाची आहे तसंच परत राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आपले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ह्या तिघांचं महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये निवडून यावं याच्यासाठीची सुद्धा ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रचाराचं काम करतोय. खूप अनेक योजना या सरकारने लोकांना दिल्या. महिला वर्ग इथे मोठ्या संख्येने आहे. मागेपर्यंत बघितलं तर महिलांची संख्या सभेला लक्षणीय आहे. पण मला त्याची 2-3 उदाहरणं देण्याशी वाटतात की स्त्रियांना सणवाराच्या वेळेला गोडधोड करण्यासाठी, लेकरा बाळांना काहीतरी चांगलं करून देण्यासाठी दिवाळीचा फराळ सरकारने पाम तेल, साखर, रवा, मैदा, गूळ या गोष्टी द्याव्या म्हणून मी 10 वर्ष सभागृहात मांडत होते. सन्माननीय गुलाबराव पाटील आमदार होते विधानसभेमध्ये. परंतु हा महिलांचा आवाज कोणी ऐकला असेल तो सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी ऐकला, या महायुतीच्या सरकारने ऐकला. आणि त्याच्यामधून आपण कुठल्याही जाती धर्माचे असा तरी सुद्धा प्रत्येक महिलेला हा आनंदाचा शिधा मिळत असतो. मग तो आंबेडकर जयंतीलाही मिळतो, मुस्लिम समाजाला ईदच्या वेळेला सुद्धा मिळतो आणि हिंदू समाजाला दिवाळी, गणपती यावेळेला सुद्धा आनंदाचा शिधा मिळतो. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा विचार शिंदे साहेबांनी केलेला आहे. दुसरं 50% महिलांना सूट यामध्ये ST मध्ये देण्यात आली. स्त्रियांच्यापैकी काही जणी नक्की 50% तिकिटात गेल्या असतील. काही जणी जर का गेल्या असतील 50% तिकिटामध्ये बाहेरगावी तर त्यांनी जरा हात वर करा म्हणजे मला कळेल काही लोकांना फायदा मिळाला आहे का. मला तर वाटतं सातपूरच्या महिलांनीच बऱ्याचशा ST भरलेल्या दिसत आहेत, बरेचसे हात वर आलेले आहेत इथे जे आहेत ते. आणि महिलांनी बघा खाली बसलेल्या महिला हात वर करतायत. आणि अर्ध्या तिकिटात जाताना बरं वाटलं ना, निम्मेच पैशाचा खर्च झाला. त्या छोट्या बाळाला वाटतं की मला का अर्ध तिकीट, तसं आईला पण अर्ध तिकीट. पण मी आपल्याला सांगेन की ST सुद्धा फायद्यामध्ये आली आणि या ST मधून प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षित प्रवास करावा यासाठी सुद्धा शिंदे आणि फडणवीस साहेबांनी बरीच पावलं उचललेली आहेत. एखाद्या ठिकाणी जर का कुठे महिलेला त्रास झाला तर डायरेक्टली त्या ठिकाणी ST कंडक्टर, ड्रायव्हर यांनी महिलेला सुरक्षितता दिली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यामध्ये आहे. या उलट महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते द्वेषावरती आधारलेलं आहे. ठिकठिकाणी लोकांच्या मध्ये जाती भांडणं लावली जात आहेत आणि काही लोकांना अशी सवय असते की साप नसला तरी दोरीला धोपटात बसायचं की साप आलाय, साप आलाय, साप आलाय, साप आलाय. लोक बघतात, डावीकडे बघतात, उजवीकडे बघतात, इकडे तिकडे बघतात, साप कुठे, साप नसतोच. त्या दोरीला तो धोपटत असतो आणि म्हणत असतो साप आलाय. लोक म्हणतात अरे येड्या, अरे वेड्या प्रवक्त्या, तुला एवढं पण कळलं नाही की तू दोरीला साप म्हणून धोपटतोयस. आमचे मोदी साहेब राज्यघटना बदलणारच नव्हते तरी सुद्धा राज्यघटना बदलणार म्हणून कारण नसताना दिशाभूल करतोयस, तर तुझे डोळे आधी तपासून घे. ही वेळ सांगायची महाविकास आघाडीला आलेली आहे. पण प्रत्येक ठिकाणी असा खोटा प्रचार करून गोरगरीब, आंबेडकरी जनता असेल, सामान्य लोक असतील, वेगवेगळे समाज असतील, त्यांना घाबरवण्यासाठी म्हणून हे कुठेतरी दिशाभूल करणारं नाटक केलं जात आहे असं मला इथे खास करून सांगावंसं वाटतं. या सरकारने कामगारांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी इतकंच नव्हे तर या भागात राहणाऱ्या लोकांसाठी जेव्हा पाऊस अधिक पडतो, नुकसान होतं लोकांचं, त्यावेळेला सुद्धा दुकानदारांना, शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात काम केलेलं आहे. मुख्यमंत्री मदत योजनेमधून हजारो कोटी रुपये गोरगरिबांना मिळवून दिलेले आहेत. तर स्त्रियांच्यासाठी म्हणून सुद्धा ज्या योजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांची असणारी ऑपरेशन्स किंवा रक्त कमी असेल तर त्याची शिबिरं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहेत. पण असं जरी असलं, आज तुम्ही मोठ्या संख्येने जरी सभेला आला असलात तरी सुद्धा स्त्रिया आता फार हुशार झालेल्या आहेत.
स्त्रियांना बाळासाहेब ठाकरे रणरागिणी म्हणायचे आणि स्त्रिया लढण्यासाठी तयार असायच्या. त्याच्यातली मी एक गोष्ट सांगते की एके ठिकाणी महिला पाण्याच्या प्रश्नासाठी खूप भांडत होत्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही धरणामध्ये उडी मारणार आणि काय करणार, आम्ही समर्पण करणार. तर मी त्या महिलांना समजावून सांगितलं की बाया बापड्यांनो, तुम्ही धरणात उडी मारली तर तुमच्या लेकरा बाळांचं काय होईल, कसं काय तुम्ही असं वागताय. पोलीस सुद्धा घाबरून गेले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. मग मी पण नवीन होते, तेव्हा नवीनच आमदार झाले होते. मग मी त्या महिलांना बोलले की म्हटलं सांगा तरी तुम्ही की कशा काय तुम्ही उद्या मेलात तर कसं होईल, असं करू नका, तुम्ही धरणात पाण्यात उडी मारू नका. मग त्या म्हणाले निलमता इकडे माझ्याजवळ या. त्या आजी जशा बसल्यात तशा महिला होत्या आणि म्हणाले या पुढे उडी मारणाऱ्या महिला आहेत ना, या उडी मारणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या नऊवारी साडी नेसलेल्या महिला होत्या आणि यांना चांगलं पोहता येतं, या पाण्यात उडी मारणार आणि पलीकडे पोहून जाणार आहेत, पोलीस त्यांना पकडू पण शकणार नाहीत, असं आमचं आत्मसमर्पण आहे. एवढ्या महिला हुशार झालेल्या आहेत आणि असं महिलांनी आंदोलन केलं. नंतर त्यांच्यावर केसेस झाल्या, सगळ्या 100% सुटल्या, कारण शिवसेना त्यांच्या बरोबर होती आणि त्यांना पाणी सुद्धा मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं अशा रणरागिणी महिलांच्या बरोबरच आमचे बांधव सुद्धा सगळे आलेले आहेत. आणि नुकतंच आपल्याला जाहीर केलेलं आहे की शेतकरी नाराज आहे तसं काही ठिकाणी बोललं जातं, परंतु शेतकऱ्यांच्या न्यायाच्यासाठी सुद्धा कांदा जो आहे तो कांद्याची साठवण करून ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा मोठमोठी स्टोरेज बांधायची, कांदा ठिकठिकाणी वाहतूक करता येईल त्याच्यासाठी अनुदान, हे निर्णय सुद्धा सरकारने आपल्यासाठी म्हणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण सुरक्षित आहोत. ते कशामुळे आहोत तर ते मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. परंतु काही लोक हा प्रश्न विचारतात की कसाबच्या गोळ्या कुठून आल्या. अरे बाबा, तुला लिमलेटची गोळी सुद्धा माहीत नाही आणि तू कसाबच्या गोळीच्या बद्दल भाष्य करतोस. अशा पद्धतीचे काही पुढारी काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षांच्या मध्ये आहेत. खरं तर काँग्रेसचेच केंद्रामध्ये गृहमंत्री असताना कसाबला फाशीची शिक्षा झालेली आहे. त्यांनी सगळे पुरावे तपासून त्याच्यानंतर न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. तरी कसाबच्या मृत्यूवरून सुद्धा अनेक प्रश्न वेगवेगळे उभारून आज दिशाभूल केली जाते. काही लोक सातत्याने बोलत आहेत की 4 जून नंतर काय म्हणतात, 4 जून नंतर मोदी साहेब पंतप्रधान असणार नाहीत. मला असं वाटतं की तुम्हाला जर का असं वाटतंय तर तुमचाच जो रोज सकाळचा भोंगा आहे तो 4 जून नंतर कायमचा थांबवाल का तुम्ही, जर का मोदी साहेब पंतप्रधान झाले तर. मोदी साहेब पंतप्रधान झाले तर शब्द द्या आम्हाला की 4 जून नंतर आमचा भोंगा जो आहे तो थांबवून आम्ही रोज काहीतरी बडबड चुकीची करणार नाही. तुमची जर का नियत साफ असेल तर तुम्ही स्पष्ट गोष्टी बोलल्या पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आजच्या या सभेमध्ये हेमंत गोडसे यांची निशाणी धनुष्यबाण आहे. सीमाताई हिरे यांनी खूप प्रचार केलेला आहे, सांगितलेला आहे. शिवसेनेने भरपूर प्रचार केलेला आहे. महायुतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसने पण प्रचार केलेला आहे. राज ठाकरे यांच्या देखील सभेमध्ये भाषण होणार आहे. त्याचबरोबर रासपचे नेते यांना आपण परभणीमधून हनुमान जानकरांना तिकीट दिलेलं आहे. अशा सर्व समाजांना आपण बरोबर घेतलेलं आहे. परंतु खास करून आंबेडकरी समाजासाठी मला सांगायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि या जळत्या घरामध्ये कोण घेऊन गेलेले आहे तर काँग्रेस आणि शिवसेना उभाठा या समाजाला जळत्या घराकडे घेऊन चाललेली आहे. सातत्याने त्या समाजाची फसवणूक झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून काही लोक वेगवेगळा अपप्रचार करतायत आणि हे देखील सारखे नावं अपशब्द वापरतायत. पण आमचे शिंदे साहेबांनी वारंवार सगळं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्यावरती अन्याय झाला. अगदी मी तुम्हाला दुसरं उदाहरण देईन की देवाधर्मावरती, देशावरती जे लोक अत्यंत घाणेरडी टीका करतात त्यांच्या देशाचा झेंडा घेऊन हे लोक उमेदवाराचा फॉर्म भरायला जातात. म्हटल्यावरती आपल्याला स्पष्ट झालं की जे लोक शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतात अशा लोकांना बरोबर घेतात. माझ्या हिंदू तमाम बांधवांनो आणि भगिनींनो असं जे म्हणायचे उद्धव साहेब ते मात्र आता तो शब्द बोलत नाही. तो शब्द बोलायचा सुद्धा त्यांना संकोच वाटतोय. परंतु मायका भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज जर का नसते तर आज महिलांची सुरक्षितता राहिली नसती. एकनाथजी शिंदे, नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा या सगळ्यांच्यामुळे आज देश सुरक्षित आहे आणि कोणाची नजर वाकडी करून बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही आहे. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये अनेक जण मन मोठे करून इकडे आलेले आहेत. विजय करंजकरजी, तुम्ही पण तुमची व्यथा बरीचशी मांडली. नवीन आलं की जरा जखमा ताज्या असतात, त्याच्यामुळे बरंचसं तुम्ही बोललात ते. आता भाऊंकडे बघा, तुम्ही आता हसतमुख झालेले आहे. तुम्ही पण तसेच हसतमुख व्हाल काही दिवसामध्ये.
त्याच्यामुळे एवढं वाईट वाटून घेऊ नका. शिंदे साहेबांकडे या जखमांवरती लावायला चांगलं औषध आहे, योजनांचं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हळूहळू लक्षात येईल की मूर्ख माणसांवरती टीका करण्यात काही अर्थ नसतो. या दृष्टिकोनातून तेवढं मनाला जिवारी लावून घेऊ नका तुम्ही, असं मला विजय भाऊंना सांगायचं आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की जिथे विजय असतो तिथे हेमंत गोडसेंचा विजय होणारच असतो. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या सभेला संबोधित केलं ही पण चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर सीमाताई हिरे आमच्या इथे बसलेले आहेत. सगळ्यांनी त्या अशा सहनशील आणि शांत दिसल्या तरी तशा नाही आहेत. सभागृहामध्ये रागवल्या तर भले भले लोक त्यांना घाबरतात आणि सगळ्या प्रश्नांच्या वरती त्या इतकं चांगलं काम करत असतात. ते त्यांची भाषणं, त्यांचं म्हणणं, त्या आमच्यावर परदेशी आल्या होत्या तेव्हासुद्धा त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने कसा रोजगार मिळवून देता येईल याच्यावरती खाजगीमध्ये प्रश्न विचारायच्या का तिथे स्वतःचा अभ्यास जो आहे तो मानत होत्या सगळ्या ज्या आहेत ते. दुसरे आमचे अजय भाऊ मोरस्ते, थांबा आता जरा, आपल्याला ते वाजवायचं ताई असं म्हणताय की 4 जूनला वाजवायचंच आहे. 4 जूनला वाजवायचंच आहे आणि इथे काजूबाईंनी सांगितलंय की वाजणार वाजणार आणि वाजवणारच, हे त्यांनी मगाशीच सांगितलेले आपल्याला बोलत असताना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.